स्वागत आहे तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टेक ह्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या लिपिक जाहिरातीची सविस्तर जाहिरात पाहणार आहोत. लिपिक यामध्ये 11,403 जागांची मोठी जाहिरात IBPS मार्फत 2026 टाकण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय कॅन्डिडेट्स 1/8/2026 ते 21/8/2026 अशी दिलेली आहे. तसेच आपण फॉर्म एडिट 2 days आफ्टर क्लोजर रजिस्ट्रेशन विल बी नोटिफाईड ऑन ऑफिशियल IBPS वेबसाईट. आपण फॉर्म एडिटसुद्धा करू शकता. तसेच प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सप्टेंबर 2026 होणार आहे. तसेच आपण अति महत्त्वाची माहिती काय असेल ते पाहून घेऊया. या ठिकाणी पे स्केल तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहेत. नॅशनलायझेशन तुम्ही इंडियन सिटिझन तसेच नेपाळ, भूतान, तिबेट अशा ठिकाणचे सिटिझन असला तर तुम्ही अप्लाय करू शकता. मिनिमम एज क्रायटेरिया हा 20 वर्ष ते 28 वर्षापातूर आहे. तसेच शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षाची सूट, तसेच अदर बॅकवर्ड क्लाससाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे. तसेच एक्स सर्व्हिसमॅनला सुद्धा सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही डिसेबिलिटीसाठी क्रायटेरिया काय आहे तो घेऊ शकता. PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. कशा प्रकारे सविस्तर जाहिरात दिलेला आहे तुम्ही पॉज करून पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फी म्हणाल तर 175 रुपये SC ST PWBD ESM आणि DESM कॅन्डिडेटसाठी, तसेच 850 रुपये ऑल अदर कॅटेगरीसाठी असेल. तुम्ही या ठिकाणी प्रिलिम्स एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल. इंग्लिश लँग्वेजसाठी 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स, 20 मिनिट्स असतील. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 35, तसेच मार्क्ससुद्धा 35 20 मिनिट्स आणि रिजनिंग ॲबिलिटीसाठी 35 20 मिनिट्स. अशा प्रकारे 100 मार्क्सची प्रिलिम्स एक्झामिनेशन होणार आहे. सेशनसाठी जनरल फायनान्शियल अवेअरनेस 14 क्वेश्चन 15 मार्क्स, जनरल इंग्लिशसाठी 14 क्वेश्चन 14 मार्क्स 35 मिनिट्स. तसेच रिजनल ॲबिलिटीसाठी बघू शकता. या ठिकाणी तुम्ही 160 क्वेश्चन असतील. 200 मार्क्ससाठी 125 मिनिटाची मेन्स एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे. तसेच लिस्ट ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी तुम्ही कोणत्या राज्यातून परीक्षा देणार आहात आणि कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता या ठिकाणी दिलेल्या आहेत. उदाहरणादाखल आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलात तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी भाषेत तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही अदर माहिती सर्व पॉज करून व्हिडिओ पाहू शकता. महत्त्वाचे मुद्दे आपण ह्यात घेणार आहोत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे असेल ते सुद्धा यात सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. कॉल लेटर कशा पद्धतीने येऊ शकते ह्या गोष्टी तुम्ही सविस्तर यामध्ये पाहून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही सविस्तर माहिती या PDF मध्ये दिलेलीच आहे. या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता कोणत्या राज्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये किती जागा ह्या लिपिकच्या निघालेल्या आहेत. ह्या उदाहरणादाखल या ठिकाणी आपण पाहू शकता. बिहारमध्ये कशा प्रकारे आहेत, परत दादरा नगर हवेली असेल, दीव दमण असेल, दिल्ली असेल, सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये या ठिकाणी जागा भरपूर प्रमाणात अवेलेबल केलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. अशा प्रकारे टोटल 1051 जागांची महाराष्ट्रासाठीची ही ॲड असेल. अशा प्रकारे सविस्तर माहिती तुम्ही ह्या PDF मधून पाहून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.